जय महाराष्ट्र मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही शेअरिंग ऑटो करून चाललो जुडिओला शॉपिंगला. त्यात आमचा वैभव होता, ऑटोवाल्याची मजा घेत होता. तर आमचा 7 किलोमीटरचा प्रवास 2 मिनिटात संपला आणि शेअरिंग ऑटोचे 20 रुपये सचिनला मला मागायला आला. तर मित्रांनो, इथून थोड्याच अंतरावरती जुडिओ आहे आणि आम्ही आता चालत निघालो. त्यात ऋषीला होते त्याच्या आयटमला भेटायला जायचं होतं, म्हणून शॉपिंग पण करायची होती. तर शेवटी आम्ही चालत चालत जुडिओला पोहोचलो. त्यात आमचा वैभव फारच एक्सायटेड होता शॉपिंगसाठी. त्यात आम्ही एंट्री करून निवांत उभा राहून वरती गेलो. त्यात आमचा सचिन पहिल्यांदा जुडिओला आल्यामुळे फार खुश झाला होता. ऋषीला पण चप्पल घ्यायची होती, त्यामुळे मी चप्पल सेक्शनला गेलो. ऋषीभाऊ चप्पल घालून बघत होता. तोपर्यंत मित्रांनो, मी तुम्हाला जुडिओ दाखवतो. हा बघा जुडिओचा व्ह्यू. त्यात आमचे 3 मित्र कसे थांबलेत एकमेकाकडे बघत. शेवटी ऋषी ज्या कामासाठी आलता त्या कामाच्या तयारीला लागला. त्यात आम्ही शॉपिंग करून खाली आलो आणि सचिन म्हणला, चला तुम्हाला स्टँडर्ड मार्केट यार्ड दाखवतो. हेच ते स्टँडर्ड मार्केट यार्ड म्हणून सचिन आम्हाला दाखवत होता. त्यात केळं बघून आमच्या वैभव दादाला लागली होती भूक. थांब म्हणलं वैभव दादा, आपण केळी घेऊया. त्यात आमचा सचिन मला का घेत नाही म्हणून सारखा मध्ये मध्ये करत होता. शेवटी वैभवने हट्ट करून केळी घ्यायला लावली आणि आम्ही ती केळी घेऊन बिल करायला काउंटरवरती गेलो. त्यात तो एवढीशी केळी बघून आमच्या तिकडे बघून हसत होता. त्यात मी पण त्याला खिशात हात घालून डेबिट कार्ड काढून स्वॅप मारायला दिलं. त्यात वैभव त्याला म्हणतोय, दादा डिस्काउंट किती देणार? तर तेथून आम्हाला केळाचं वजन करायला माघारी पाठवलं आणि तुम्हाला काही येत नाही म्हणून सचिन सारा मागं मी केळाचं वजन करतो म्हणून पुढे आला. जसं की तो त्यातली केळी काढून घेईल म्हणून सचिन आता सारखं त्या केळीवरती नजर लावून बसला होता. त्यात कार्डनं पे झालं नाही म्हणून ऋषीने फोनपे केलं आणि तो आम्हाला म्हटला चला. त्यात सिक्युरिटी पण दंग राहिला. एवढीशी केळी घ्यायला आम्ही 4 जण आलेलो. त्यात सचिनने पण केळी वाटायचा पुढाकार घेऊन स्वतः पहिल्यांदा हात घालून त्याच्यासाठी एक केळ घेतलं आणि मला दाखवून हसत होता. वैभवने पण लगेच कोण घेईल म्हणून दुसरा हात घालून घेतलं. त्यात सचिन पण सारखं मला दाखवून केळी खात होता. त्यात हे 3 जण निवांत केळी खात रोडने चालत होती. त्यात सचिनने केळी संपवून, हे घे वैभव तुझा बॉक्स म्हणून वैभवकडे द्यायला गेला. वैभव पण लाजला. तेथून आम्ही परत ऑटोला आलो. ऑटोवाले काका काय नव्हते, तर सचिन म्हटला चला मीच तुम्हाला सोडतो, हा आपलाच ऑटो आहे. आणि ऑटोत बारक्या बोरासारखा खेळत बसला. ऋषीला चप्पल घ्यायची होती म्हणून आम्ही साने चौकात उतरून रोड क्रॉस करून पलीकडे चाललो. फायनली आम्ही चप्पल दुकानात पोहोचलो आणि सगळ्यात पुढे वैभव होता. त्यात आमचा ऋषी हे नको ते नको म्हणून सारख्या चप्पला बघत होता. त्यात ऋषी त्याला म्हणत होता, कमी पैशात भारी चप्पल कोणती भेटते ते दाखवा. शेवटी ऋषीने पण 150 रुपयाची चप्पल घेऊन बिल पे केलं आणि आम्ही तिथून निघालो. त्यात ऋषीने पण चप्पलची पार्टी दिली आणि पार्टी खायची म्हणून बेरा झोपेतून उठून आला. तर मित्रांनो, हा ब्लॉग आपला इथे संपला. लवकरच भेटू का नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.